पत्रकार संरक्षण समिती या पत्रकार संघटनेची बैठक काल पत्रकार भवन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती। यामध्ये 2025-2026 या सालासाठी नूतन पदाधिकाऱ्याच्या निवडी समितीचे मार्गदर्शक अशोक गोडगे, नंदकुमार देशपांडे व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवानराव वानखेडे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराध्य हे होते। यावेळी शहर अध्यक्षपदी SP न्यूजचे हुसेन नदाब, तालुका अध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे लक्ष्मण जाधव, उपाध्यक्षपदी साप्ताहिक धन्यवादचे कार्यकारी संपादक विक्रम कदम, उपाध्यक्षपदी साप्ताहिक राष्ट्र युवा चेतनाचे जैनुद्दीन मुलानी, कार्याध्यक्षपदी शोध न्यूजचे अनिल सोनावणे यांची निवड करण्यात आल्या। तसेच सचिवपदी प्रकाश सरताळे, सहसचिव मुकुंद माने देशमुख, खजिनदारपदी संजय हेगडे तर प्रसिद्ध प्रमुखपदी शंकरराव पवार यांची निवड करण्यात आली। निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकारी यांच्यासह संघटनेतील सर्वांचे सत्कार करण्यात आले। यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी आपल्या प्रस्ताविकेत संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य आणि आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव पवार यांनी केले तर आभार श्रीकांत कसबे यांनी मानले। यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे ज्येष्ठ संपादक शंकरराव कदम, माजी अध्यक्ष श्रीकांत कसबे, गौतम जाधव, माजी अध्यक्ष यशवंत कुंभार, माजी अध्यक्ष झाकीर नदाब, सागर भैया सोनावणे, अमोल कुलकर्णी, भारत शिंदे, सचिन दळवी, मिलिंद गायकवाड, उमेश टोमके, डॉक्टर D पाटोळे व डॉक्टर राजेश फडे आदी उपस्थित होते। अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराध्य म्हणाले की पत्रकारितेत नवा जुना पत्रकार असे काही नसते। तरुण पत्रकारही सरस कामगिरी करतायत, त्यांचं कौतुक वाटतं, पण ज्येष्ठ पत्रकारांनाही नवीन पत्रकारांनी योग्य मान दिला पाहिजे। यावेळी त्यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या कार्याचे कौतुक केले। आपला संस्थापक अध्यक्ष एवढा अरुणरी आहे की त्याची एनर्जीच तुम्हाला सगळ्यांना वर्षभर कामाला लावते। भगवानचं काल मला होतं या तुम्ही प्रस्ताव तर आमच्याकडे निवडे होते, दुसऱ्या पत्रकार संघाचे होते, दुसऱ्याही संघाचे होत्या, संघटना जास्त आहेत त्याचं दुःख वाढायचं म्हणजे खंत वाटायचं कारण नाही। आपण आपल्या लोकशाहीमध्ये 400 पक्षांचा देश आहे आपला, एखादा पक्ष सत्तेवर असतो 399 त्याच्या विरोधात असतो, तसं काय म्हणजे मतमतांतर असतात, प्रत्येकाने हे करावं, पण पत्रकार शेवटी एकच असतात शेवटी आपली। आणि अलीकडच्या काळामध्ये संघ संघटनेची भांडणं वाद व्हायला विनाकारण व्हायला, नवा पत्रकार जुना पत्रकार असं काही नाही आहे। आजचा नवा पत्रकार जर समजा माझ्यासमोर उभारला तर तंत्रज्ञानादृष्टी फार पुढं असतो, तो सुद्धा आपलाच गुरु होता, आपण दत्त व्हायचा शेवटी, त्याला आपला गुरु म्हणून घ्यायचा आणि सगळ्यांनी एकत्रच काम करणं हे काळाची गरज आहे। मी आधी पटनाच्या वाटच्या कार्यक्रमातून सांगितलं, कुणीही पत्रकार हा कमी आहे, तो लहान आहे, तो मोठा आहे, हा वयामानानुसार चालता येत नाही, कंबर धरली म्हणून त्याला खुर्ची द्या, परंतु तो त्याच्यापेक्षा आपलं कमी समजू नका, त्यांना रिस्पेक्ट द्या, पण आपलं सुद्धा एक स्वतःचं हे ठेवा की आपलाही पत्रकार लहान असू दे, मी पण त्या कोडीचं आहे। कारण अनेक विषय असे आहेत की जे नवे पत्रकार सुद्धा आणतात, जुन्यांचं मार्गदर्शन घ्या आणि आपली संरक्षण समिती काम करते, खरंच चांगलं काम करते। आपण कित्येक वर्षात आम्ही किती वर्ष आम्ही भगवानराव मला पत्रकारितेत भगवानराव सिनियर आहे, मी भगवानरावचा ड्युटी डॉक्टर होतो, भगवानरावची म्हणजे त्यांचा जो चक्रवर्ती पेपर होता तो माझ्यामध्ये माझ्या कॉम्प्युटरवर यायचा तयार करायला, तेव्हा आपल्याकडे जागीरदार नावाचे पत्रकार होते, त्यांच्याकडे भगवान काम करत होता आणि त्या काळात भगवानला बघितलं आणि त्या काळात भगवानच्या 4-4 लाखाच्या पोरण्या बघितल्या मी बुलंद नेता होता, नंतरपर्यंत काय तर अजून काढत नाही त्यांचा बरं त्यांनी काय त्याचे प्रयोग चालू राहिले, अजूनही त्याचे प्रयोग चालू असतात, यूट्यूबमध्ये प्रयोग चालू असतात। खरं तर तो पहिला यूट्यूबर आहे आपल्या इथला, त्यानं कमर्शियल ह्याच्यामध्ये प्रयत्न केला, पण थोडंसं एकटाच काम करतो त्यामुळे तर थोडंसं हळूहळू यश उशिरा येते, पण झालं सगळं त्याचं पण छान आहे, तुम्ही सगळेजण चांगलं काम करता। मी श्रीकांतरावचं नेहमी कौतुक करतो, त्याचा पेपर नेहमी असतो, एकटेच असतात ते बिचारे, पण ते आपल्या ह्याच्यातून कधी बाहेर पडले नाही। शंकरवाणी म्हणजे काय स्वतः आता रिटायरमेंट झाले, मुलांना पुढं करून ठेवलेलं आहे, चांगलं आहे सगळं। उलट तिथं काय म्हणतो एकोपायने राहावा, कुठल्याही संघ संघटनेशी भांडण करू नका, आपले विचार ठेवा, सगळ्यांच्या बरोबर आहे, तुम्ही त्याही संघटनेला सांगत असतो की आता वादविवाद करू नका कोणाशी घे। आणि आता काय संख्या खूप आहे, एखाद्या पत्रकार परिषदेला आपले सगळे पत्रकार आले ना तर तो आयोजक वेळा होऊन जाईल,
100 सव्वाशे केल्यानंतर सभा ती काय एखादी दुसरं कार्यक्रम ठेवत. हां, त्यामुळे ठीक आहे. आता आपल्याला क्रिया करून एका संघटनेकडे सगळं गोळा करतात वगैरे, त्यानंतर सगळ्या पत्रकारांना ते काहीतरी वस्तू वगैरे वाटप वगैरे करतात. थोडंसं आपण त्यामध्ये प्रयोग करतो सगळे ना. पण या पत्रकारांचे जे कार्यक्रम येतील ते सुद्धा शक्यतो सगळ्यांनी प्रत्येक संघटनेच्या कार्यक्रमात जावं. आणि आपल्यातली एकी हीच आपलं खरं तर बळ आहे. काय थोडेसे वादविवाद असतील सोडून द्या, कुठले कोण कुठं अध्यक्ष होऊन जाते, कोण कुठं जाते. आणि हा प्रसिद्धी माध्यमांमध्ये पत्रकारांनाच आपली प्रसिद्धी करून घ्यायची इतकी सवय झालेली आहे आता सध्या या घडीला. त्यामुळे आपल्यात आणि पुढच्या नेत्यांमध्ये काही फरक नसतो. समजून द्यायचं समाज आहे, सगळं चालणार आहे यामध्ये. त्याकरता तुमचं कार्य चांगलं आहे. तुम्ही छोटा का होईना पण आपलं आपले स्वतःचं प्रस्थान तुम्ही बसवून ठेवलेलं आहे. चांगला खमक्या तुमच्याबरोबर नेतृत्व आहे. जाकीर भाईंसारखी माणसं तुमच्याबरोबर आहे आणि मी तुमच्यासोबत आहे. मी कधी कुठल्याही संघटनेमध्ये गेले मुळे तर तुमचं सगळ्यांनाच आहे. असे ते आम्ही 25-30 वर्षाचा मामा 30-40 वर्षाची पत्रकार आहेत. त्यांना कुठलं संघटना सगळे त्यांना मुंबई तरी पत्रकार आहेत मामा आमचंच म्हणतात. त्यामुळं आता असं काही नाही. प्रत्येक फॉर्मॅलिटी एका वर्षाच्या कामाकरता पण आपण पदाधिकारी एवढे करतो. संघटना एवढ्या करता खूप लोक आहेत. प्रत्येकाला संधी मिळाली मोठी संघटना आहे. त्यामुळे छानपैकी आपण काम करूया. मला पत्रकार दिनाच्या येणाऱ्या शुभेच्छा देतो. या वर्षात तुमच्याकडे चांगलं कार्य हो. आणि जेव्हा जेव्हा आमची कुठली मदत लागेल कुठल्याही मदतीतली तर मन धनाची तुम्ही स्पष्ट सांगा. आम्ही त्या मदत करायला तयार आहे. आपण चांगले कार्यक्रम घेऊ. मी तुम्हाला